ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मीरा भाईंदरचे काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी आज बाळासाहेब ठाकरे कलादानाला भेट दिलेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे कलादानाला भेट दिली, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कलादानाला आज आमची भेट झाली आणि मी या ठिकाणी बाळासाहेबांसारखा व्यक्तिमत्व हा एखादा सेंचुरीमध्ये, ज्याला आपण म्हणतो ना, दशकांमध्ये सेंचुरीमध्ये जन्माला येतो, तसं ते जन्माला आले होते आणि या राज्याला आणि मराठी माणसांची वाघासारखी आवाज त्यांनी ती उभी केली आणि मराठी माणसाला त्यांची जागा, राजकीय जागा, सामाजिक जागा मिळवून देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं। या कलादानामध्ये आमचे वडील सय्यद नजर हुसैन, बाळासाहेब ठाकरे, गुलाम महमूद बनातवालांचा हा जो चित्र आपल्याला दिसून येतो 1979 सालाचा, साहेबांचं या शहरामध्ये येऊन मीरा रोडमध्ये नयानगरचं पायाभरणी ठेवायचं, पायाभरणीचा कार्यक्रमाला उपस्थिती लावायची, त्यांच्या हस्ते ते फाउंडेशन लेईंग सेरेमनी होण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण होता, जो आज या शहराची जे काही विकास झालेला आहे त्याच्यामध्ये जर कोणाचा आशीर्वाद लाभला असेल तर ते साहेबांचा लाभलेला आहे। सर, तसं बघायला गेलं तर एकत्र जे पक्ष, मित्र पक्ष जे आहेत ते इथं आले नाहीत, पण विरोधी पक्ष नेता तुम्ही असताना सुद्धा आज तुम्ही तिथे भेट दिलेली आहे, कसं पाहताय सर? भाजपनी शिवसेनेची युती असताना सुद्धा इथं आलेले नाहीत। भाजपला महाराष्ट्रामध्ये आज जे भाजप झाली आहे ना, ती बाळासाहेबांची शिवसेनेबरोबर युती झाल्या कारणाने झाली, अन्यथा भाजपची काही इथे अस्तित्व नव्हता। LK अडवाणी साहेब, अटल बिहारी वाजपेयी साहेब, प्रमोद महाजन साहेब या लोकांनी साहेबांकडे गेलं आणि मग ती युती घडवून आणली आणि त्याच्यामुळे भाजप जी आज भाजप झाली। हे जर भाजपवाले विसरले असतील ते दुर्दैवी बाब आहे। हे कलादान होत असताना त्याचा विरोध करणारे कोणी असतील तर त्यावेळी भाजपचे लोक होते। शिवसैनिकांनी आपली भूमिका घेतली, काँग्रेसनी त्याला पाठिंबा दिलं आणि शेवटी आज प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वाखाली हा कलादान या ठिकाणी उभं झालं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला निधी दिली, या शहरामध्ये एक म्युझियम, एक कलादान पहिल्यांदा उभं झालं आणि ते सुद्धा बाळासाहेबांचं झाला, याचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे आणि प्रताप सरनाईकांना मी त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो। सर, सध्या पाहायला गेलं तर प्रारूप याद्या ज्या आहेत त्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आली आहेत आणि प्रारूप यादीमध्ये मोठा घोळ आहे, वेगवेगळे नावं, प्रत्येक ठिकाणी अनेक वेगळे नावं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रभागात गेलेली आहेत। त्या संदर्भात सर काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात? ही यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केली की भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशनने केली हा प्रश्न उभा राहतो, कारण इलेक्शन कमिशनचा हा कारभार काय नवीन नाही। आता बिहारच्या इलेक्शनमध्येही आपण बघितलं की 10,000 रुपये अकाउंटमध्ये महिलांचे टाकलं, 1 तासाने इलेक्शन डिक्लेअर झाला आणि इलेक्शन चालू असताना परत 10,000 रुपये सेकंड फेज चालू असताना टाकलं, तर इलेक्शन कमिशन आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित राहतो। मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक, त्याच्यासाठी जी यादी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये भरपूर घोळ आहे। प्रभाग नंबर 10, 11, 12, 13, 18, 3, 5, 6 याचे नावं सर्व 145मध्ये भाजपचे कार्यकर्त्यांचे आहे। आम्ही महापौर, माजी महापौर, नगरसेवक, भाजप आणि भाजपचे सर्व नगरसेवकांचे नाव 145मध्ये ही यादी इलेक्शन कमिशनला दिली। अधिकारी म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्यावरती राजकीय दबाव आहे। आता जी यादी प्रसिद्ध झाली याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काय घोळ केलेला आहे, आम्ही तक्रार देणार, पण आम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही, कारण ते काही त्याच्यामध्ये बदल करणार नाही। इलेक्शन कमिशन असं म्हणतो की आमच्याकडे डुप्लिकेट नावं, हे बाकीचे सगळं जे घोल आहे हे शोधण्यासाठी आमच्याकडे सॉफ्टवेअर नाही। तर मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे सांगितलं आमच्याकडे ई-नेट सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही सगळी माहिती गोळा करू शकतो आणि इलेक्ट्रोल रोल ही आमची परफेक्ट करू शकतो। असं हे कारभार इलेक्शन कमिशनचा आहे। सर, 7 दिवसच असणार आहेत हे सगळं प्रारूप यादी चेक करण्यासाठी, तर कसं तुम्ही काँग्रेस म्हणून कसं पुढे जाणार, कसं सामोरं जाणार या गोष्टीसाठी? आता मागील 3 महिने आम्ही इलेक्शन कमिशनची यादीच पडताळतो आहे, त्याची स्क्रुटनी करतो आहे, म्हणून आम्हाला काय मोठी गोष्ट नाही आहे। आम्ही 27 तारखेपर्यंत हे सगळं लेखी स्वरूपात तिथे देणार आणि दिल्यानंतर पत्रकार परिषद परत घेऊन तुमच्यासमोर आम्ही आणणार।
आदित्य ठाकरेंनी सुद्धा या संदर्भात काल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी सुद्धा असं बोललेत की विधानसभेत सुद्धा ही असं घोळ झाले असणार असं तुझं त्यांनी व्यक्त केले भावना. हो, झालेला आहे. मी तर 145 146 विधानसभेची यादीच इलेक्शन कमिशनला इलेक्शनच्या आधी दिली होती. हे डुप्लिकेट नावं आहेत, डबल नाव आहे, ट्रिपल नाव आहे, विदाऊट ॲड्रेसचे नाव आहे, ज्या लोकांचं नाव कुठे असायला पाहिजे भलतीच ठिकाणी टाकलेलं आहे. तरीसुद्धा इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती काहीच केलं नाही. तिथले स्थानिक नेते म्हणतात ते 40,000नी हारले का 60,000नी हारले. तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, 1 रुपये का चोर भी चोर होता है और 100 करोड़ या 1000 करोड़ का चोर जो मोदी भाग गया ना देश छोड़ के, वो भी चोर होता है. तो चोर ही होता है, उसका 1 रुपया हो के 100 करोड़. सर याच्यावरून काय तुमची भूमिका असणार प्रारूप यादीवर? आम्ही कायद्याने भांडणार, दुसरा आमच्याकडे ऑप्शन काय? आम्ही लेखी देणार, मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे विषय घेऊन जाणार. आता एकदा इलेक्शन कमिशननी प्रोसेस सुरू केलं तर कोर्ट पण काहीच लक्ष घालत नाही. कोर्ट म्हणतो इलेक्शन प्रोसिजर सुरू झालं आहे. आता मागे आम्ही जसं म्हटलं होतं की वॉर्डांची डिलिमिटेशन जी लोकसंख्या आहे त्या वॉर्डातली त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. तुम्ही सेन्ससच्या अनुषंगाने करतात आणि सरकार सेन्ससच करत नाही. 2011च्या नंतर सेन्ससच झालेलं नाही. तर आता प्रभाग नंबर 15, 17, 16, 13, 18, 14 ह्या सगळे जे प्रभाग आहेत भयंकर लोकसंख्या वाढलेली आहे. वोटर्स 4 टाइम्स झालेले आहेत. पण ती परिस्थिती तशीच राहणार आहे. धन्यवाद सर टी व्ही बोलल्याबद्दल. हे होते माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी जे प्रश्न त्यांना विचारले त्याचं उत्तर त्यांनी सडेतोड दिलं आहे. मी वैभव काक, TV9 मराठी, मीरा भाईंदर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.